जिसकी लत सभी डॉक्टरों को भी लग गई है। और इसी संगीत के माध्यम से हम कृतज्ञता सन्मान पुरस्कार सोहळ्याकडे आपण सगळेजण वळतो आहोत। नादलुब्ध, लयलुब्ध, स्वरलुब्ध, ताललुब्ध, सुरुलुब्ध, रसलुब्ध अशा संगीतमय वातावरणावर एक आनंदाचं परत एक वातावरण कृतज्ञता सन्मान पुरस्कार सोहळा। आणि या पुरस्कार सोहळ्याचे मान्यवर सेवा संकल्प समितीचे कार्यवाहक तसंच श्री गुरुजी रुग्णालयाचे ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र खैरे सर, नाशिककरांचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी आणि नाशिककरांचा अभिमान असलेली अभिनेत्री अनिताताई दाते आणि यांच्या समवेत बाबास थिएटर्सचे प्रशांतजी जुन्नरे, जे.पी. जाधव, शामराव केदार, दिलीपसिंहजी पाटील, योगिता पाटील मॅम, NC देशपांडे सर, मिलिंद जोशी सर या समस्त मान्यवरांनी या सन्मान सोहळ्याचं दीपप्रज्वलन करून व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं अशी मी सगळ्यांना विनंती करते। दीपज्योती परब्रह्म, दीपज्योती परब्रह्म, दीपो हरतु मे पापम, दीपज्योती नमोस्तुते। संध्याकाळची वेळ आहे। कृतज्ञता सन्मान पुरस्कार सोहळ्याचं दीपप्रज्वलन आपण करतो आहोत। सगळ्यांच्या टाळ्यांची साथ ही नक्कीच आनंदात भर घालणारी आहे। मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करते। रूपाला खुलवत नाही तो अलंकार व्यर्थ, रूपाला खुलवत नाही तो अलंकार व्यर्थ, लोकांना शिकवत नाही तो अहंकार व्यर्थ, प्रतिभेची पारख नाही तो पुरस्कार व्यर्थ आणि मनातून उमटत नाही तो नमस्कार व्यर्थ। तेव्हा प्रथम सगळ्या रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार। रसिक श्रोते हो, बाबास थिएटर्सचं हे 25वे म्हणजे अर्थातच रौप्य महोत्सवी वर्ष आणि या 25व्या वर्षानिमित्त म्हणजे 17 सप्टेंबर 2024 ते 17 सप्टेंबर 2025 या संपूर्ण वर्षभरामध्ये रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 25 विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन बाबास थिएटर्सतर्फे करण्यात येत आहे आणि त्यातलाच आजचा हा 7वा कार्यक्रम। 25 वर्षापूर्वी सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते बाबास थिएटर्सचं उद्घाटन करण्यात आलं आणि त्यानंतर एकाहून एक सरस अशा कार्यक्रमांची शृंखलाच बाबास थिएटर्सच्या माध्यमातून आखण्यात आली। पाडवा पहाट या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रोवण्याचं काम हे बाबास थिएटर्सचं। गायन, नृत्य, वादन, नाट्य या क्षेत्रात लावलेलं हिवलस स्वरूप हे आता महाकाय वटवृक्ष झालं आहे। नाट्यक्षेत्राचा उलगडा करताना बाबास थिएटर्सच्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा बाबास करंडकच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतात। तर विच्छा माझी पुरी करा या नाटकाचे 50 यशस्वी प्रयोगाचं सादरीकरण हे दिल्लीपर्यंत देखील करण्यात आलेलं आहे। बाबास थिएटर्सच्या माध्यमातून अनेक कलावंत घडले आहेत आणि त्यांची संख्या सांगायची झाली तर जवळपास 300 ते 350 कलावंत हे बाबास थिएटर्सच्या माध्यमातून काम करत होते आणि त्यातलंच एक उत्तम उदाहरण म्हणजे आजची आपली लाडकी अभिनेत्री अनिताताई दाते। रसिक हो, या व्यतिरिक्त दर महिन्याच्या 1 तारखेला ज्याची आपण सगळेजण उत्सुकतेने वाट बघत असतो
नवीन संकल्पनेसह अभिजात संगीत हे सगळ्यांपर्यंत पोहोचावं, त्या माध्यमातून स्वरांचा, शब्दांचा, सुरांचा, तालांचा आनंद आपण सगळे रसिक श्रोते हा संगीताचा झरा असाच अखंड वाहू देत असं म्हणत दर महिन्याच्या 1 तारखेला हा कार्यक्रम जो आहे तो त्याचा आनंद घेत असतो. त्यात जपूया स्वरांचे मणी, रसिका तुझ्याचसाठी नितांत सुंदर अशा अवीट मैफिलींची साथ आपण सगळेच जण करत असतो. त्यात आजचाच एक 7वा कार्यक्रम म्हणजे चिठ्ठी आई आहे, जो डॉक्टर्सच्या या संगीतांच्या माध्यमातून संपन्न होतो आहे. आणि त्यासोबतच आजपर्यंत कृतज्ञता पुरस्कार सन्मान सोहळ्याने 49 पुष्पांद्वारे, म्हणजे आजचं हे 49वे पुष्प, 144 कलाकारांना कृतज्ञता सन्मान पुरस्काराद्वारे सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि यासोबतच बाबाज थिएटर्सच्या माध्यमातून भारतरत्न पंडित भीमसेनजी जोशी, उस्ताद झाकीर हुसेन, पंडित सुरेश वाडकर, पंडित शौनक अभिषेकी यांच्या मैफिलींचा आनंदसुद्धा अविरतपणे नाशिककरांना अनुभवता यावा आणि संगीताचा हा अखंड झरा असाच सुरू राहावा, हा एकमेव उद्देश बाबाज थिएटर्सचा असतो. आणि त्या माध्यमातूनच संगीताचं हे कार्य जे आहे ते अविरतपणे हा नंदादीप तेवत ठेवण्याचं काम बाबाज थिएटर करत आहेत. तेव्हा बाबाज थिएटर्स साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि त्यासोबतच आजचे आपले मान्यवर आहेत सेवा संकल्प समितीचे कार्यवाहक आणि श्री गुरुजी रुग्णालयाचे ज्येष्ठ अस्थिरोगतज्ञ डॉक्टर राजेंद्र खैरे. डॉक्टर राजेंद्र खैरे यांच्याविषयी जाणून घेऊयात आणि त्यानंतर त्यांचा यथोचित सन्मान करूयात. डॉक्टर राजेंद्र खैरे यांचं बालपण हे अत्यंत कष्टदायी परिस्थितीत गेलं, पण त्यांची बौद्धिक क्षमता आणि त्यांच्या चिकाटीच्या बळावर त्यांनी परिस्थितीवर देखील मात केली आणि पुढे MBBSचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून ते नावारूपाला आले. समाजसेवा हीच ईश्वर सेवा आणि हीच देशसेवा असं समजून त्यांनी विविध अशा पाड्यांवर 8 नवनवीन प्रकल्पांची संकल्पना राबवली. समाजातील वंचित घटकापर्यंत हा लाभ पोहोचावा हा मूळ हेतू ध्यानीमनी धरूनच त्यांनी श्री गुरुजी रुग्णालयाचा मोटोसुद्धा तेवढाच ठेवला. दुर्गम क्षेत्रातील रहिवासींना आरोग्यविषयक सुविधा मिळवण्याच्या दृष्टीने त्यांनी आदिवासी पाड्यांवर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या. त्या समवेतच 45 बेघर कुटुंबांना सामाजिक बांधिलकीतून घरे बांधून दिली आणि 310 शेतकऱ्यांना 31,000 फळझाडांचं बीजारोपणसुद्धा डॉक्टर राजेंद्र खैरे यांनी केलं. आणि लॉकडाऊनसारख्या भीषण परिस्थितीमध्ये 75,000 व्यक्तींचे ते दीपस्तंभ झाले. कारण दीपस्तंभ म्हणण्याचं कारण एवढं की तेव्हा सगळ्या सुखसुविधा ह्या डॉक्टर राजेंद्र खैरे यांनी लॉकडाऊनसारख्या काळामध्ये अनेकांना दीपस्तंभाच्या माध्यमातून या सेवा सुविधा पुरवल्या. डॉक्टर खैरे यांना विविध पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आलं आहे, पण त्यात प्रामुख्याने गोदा पुरस्कार सन्मान, समाजरत्न पुरस्कार, पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे बुरुड समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. डॉक्टर खैरे यांच्यासाठी म्हणावंसं वाटतंय, चलता रहूंगा पद पर चलने में माहिर बन जाऊंगा, चलता रहूंगा पद पर चलने में माहिर बन जाऊंगा, या तो अच्छी मंजिल मिल जाएगी या तो अच्छा मुसाफिर बनाता जाऊंगा, और एक दूसरे का थामे साथ और एक दूसरे का थामे साथ एक अच्छा कारवा तो ज़रूर बनाता जाऊंगा. आणि अशा पद्धतीने कार्य करत असताना डॉक्टर खैरे यांचा सन्मान हा यथोचित सन्मान हा झालाच पाहिजे. तेव्हा मी समस्त मान्यवरांना आणि JP जाधव सरांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर खैरे यांचा सत्कार करावा. धन्यवाद. त्यासोबतच आज आपल्या सगळ्यांमध्ये उपस्थित आहे नाशिकचीच नव्हे तर महाराष्ट्राची अभिमान असलेली आणि आघाडीची अभिनेत्री अनिताताई दाते. एकदा जोरदार टाळ्या. खरं तर जेव्हा आतमध्ये आम्ही सगळेजण चर्चा करत होतो म्हणजे अनिताताईंचा स्ट्रगल सुरू होण्याच्या आधीपासूनच म्हणजे
असं म्हणायला हरकत नाही की प्रशांत दादांची अनिताताई ही लेक आहे आणि त्या लेकीप्रमाणेच ते नेहमी अनिताताईशी संवाद साधत असतात. आणि हा स्ट्रगल सुरू होण्याच्या आधीपासूनच म्हणजे 2008 साली अनिताताईंनी त्यांचा संपूर्ण कार्यप्रवास हा चालू केला. त्याच्या संदर्भात आपण पुढे उल्लेख करणारच आहोत. पण त्याआधीसुद्धा प्रशांत दादांसोबत त्यांनी एक ज्याला आपण म्हणतो की एक गुरु म्हणून अनिताताईंनी प्रशांत दादांकडे आधीपासून बघितलेलं होतं आणि हे छान सुंदर असं नातं आहे. आणि आज अनिताताईंच्या हस्ते आपल्या पुरस्कारार्थींना पुरस्कार दिले जाणार आहे. ही घरची जी थाप असते, पाठीवरची प्रेमाची, औदार्याची, अनुरागतेची ही जी थाप असते, ही थाप खूप महत्त्वाची असते. आणि आता अनिताताईचा प्रवास आपण उलगडून बघूयात. खरं तर सगळेच जण अनिताताईंना ओळखतात, पण औपचारिकरित्या 2008 पासून अभिनयाचा ठसा त्यांनी आपल्या मनावर उमटवला आहे. सारडा कन्या विद्यामंदिर येथे त्यांनी शालेय शिक्षण घेतलं आणि त्यानंतर ललित कला केंद्र येथे त्यांनी मास्टर ऑफ आर्ट्स केलं. 2008मध्ये सनई चौघडे या हा जो चित्रपट आहे तो ताईंसाठी माइलस्टोन ठरला. कॉफी आणि बरंच काही, आजोबा, पोपट, सीमा, गंधा, अ पेईंग गेस्ट, जोगवा इत्यादी चित्रपटातील भूमिका आजही आपल्या मनावर रुंजी घालत आहे. 2012मध्ये अय्या, तर 2019मध्ये तुंबाड. आणि ही तुंबाड जी फिल्म आहे ही रिलीज झालेली आहे. आणि ह्या सगळ्या समवेतच ताईंच्या मालिकांमधला अभिनय आपल्या मनाच्या कप्प्यांमध्ये घर करणारा आहे. अग्निहोत्र, मंथन, अनामिका, एका लग्नाची तिसरी गोष्ट आणि माझ्या नवऱ्याची बायको, नवागडी नवा राज्य आणि आता इंद्राणी या सर्व भूमिकांमधील ताईंचा जिवंतपणा हा स्वानंद देऊन जातो. त्यासोबतच ताईंना 2021चा मी वसंतराव आणि वाळवी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार, फिल्मफेअर अवॉर्ड, झी चित्रगौरव पुरस्कार आणि मटा सन्मानाने गौरवांकित करण्यात आलेला आहे. कदम कदम पर नया इम्तिहान होता है, कदम कदम पर नया इम्तिहान होता है, ये रास्ता कहाँ आसान होता है, चलता है जो इस कठिन पथ पर, चलता है जो इस कठिन पथ कर, उसके कदमों में सारा जहाँ होता है. और इसी तरह से अभी मैं प्रशांत दादा को विनती करती हूँ कि आपका सम्मान किया जाए. आपल्या सगळ्यांच्या टाळ्यांची साथ ही नक्की आनंदामध्ये भर घालणारी आहे. धन्यवाद. आणि आता वळूयात पुरस्कार वितरण सोहळ्याकडे. एक क्षण सन्मानाचा, एक क्षण आनंदाचा, एक क्षण पुरस्काराचा आणि एक क्षण कृतज्ञता सन्मान पुरस्काराचा. हे मुद्दाम वेगळं असं याकरता म्हटलं की आपल्या माणसाची जेव्हा पाठीवरची थाप पडते ना त्यावेळेसचा जो आनंद असतो तो आनंद हा गगनातसुद्धा मावत नाही. म्हणूनच आजचे आपले पुरस्कार वितरणाचे मानकरी आहेत प्रशांतजी महाले. प्रशांत दादांना कोण ओळखत नाही असा प्रश्नच नाही आहे, पण त्यांचा एक छोटेखानी परिचय हा छोटेखानीच आहे. संगीत दिग्दर्शक, संगीत शिक्षक आणि तसंच संगीत संयोजक. 25 वर्षापूर्वी प्रशांत सरांनी संगीत सेवा सुरू केली होती, ती आज तागायत आहे. आणि संगीताचं प्रारंभी शिक्षण मालेगाव इथे अशोकजी कुलकर्णी यांच्याकडे त्यांनी घेतलं. आणि अशोकजींचं अल्पशा आजाराने निधन झाल्यानंतर सरांनी स्वप्रयत्नातून संगीताचे धडे घेतले. संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असताना 2003 ते 2006 दरम्यान दुबई, बहिरन, सिंगापूरमध्येही यशस्वी अशा कार्यक्रमांचे दौरे त्यांनी केले. त्यानंतर उमेशजी गायकवाड यांच्यासोबत इंटरनॅशनल म्युझिक लव्हर्स ग्रुपची वाटचाल त्यांनी सुरू केली. शंकर महादेवन, सुरेश वाडकर, अमित कुमार, वैशाली माडे, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, आदर्श शिंदे, बेला शिंदे, आनंद शिंदे ही काही मोजकीच नावं मी आता घेतलेली आहेत. यांसारख्या दिग्गज कलावंतांसमवेत आणि त्यासोबतच सारेगमा आणि इंडियन आयडल विनर अशा अनेक गायकांसोबत त्यांनी साथ संगीत देखील केलेली आहे. आणि संगीत दिग्दर्शक आणि संगीत संयोजक म्हणून गेल्या 12 वर्षात अनेक जिंगल्स आणि गाणी आजही आम्हाला आनंद देत आहेत.
आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेसमवेत अनेक वर्षांपासून आपण काम करत आहात. तसंच सध्या फावशी इंटरनॅशनल स्कूल येथे संगीत शिक्षक म्हणून देखील आपण कार्यरत आहात. सर, आपल्यासाठी म्हणावंसं वाटतंय, संगीत एक माझा आधार जीवनाचा, संगीत एक माझा आधार जीवनाचा, माझा सुरेल राहो संसार हा सुरांचा, गुलजार ही सतार अंकी खुशाल बरसते, ही बासुरी सुरेल ओठात सूर देते, मजला लळा हा लळीवाळ पैंजणांचा, माझा सुरेल राहो संसार हा सुरांचा, संगीत एक माझा आधार जीवनाचा, माझा सुरेल राहो संसार हा सुरांचा. असं म्हणत मी सरांना विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार स्वीकारावा. सरांनी निश्चितच मैत्रीचे बंधसुद्धा तितक्याच अतूटपणे जपलेले आहेत आणि म्हणूनच सरांसाठी आज त्यांचे अनेक मित्रसुद्धा इथे आले जे संगीत क्षेत्रात आहेत. आणि ह्या सगळ्यांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, कारण मित्रत्वाचं जे बंधन असतं हे मुळात बंधन नसतं. म्हणून हा सगळा जो आलेख आहे, हा सगळा परिमळ जो आहे तो त्या मित्रत्वाच्या गंधाने परिपूर्ण होत असतो. असं म्हणतच आपण पुढच्या सत्काराकडे वळतो आहोत. सुषमा देशपांडे मॅडम, आपण MA MPhil आहात आणि ही पदवी प्राप्त केल्यानंतर आपल्या कार्याचा उल्लेख बघताना आपण पुणे येथे वाङ्मय शोभा या मासिकासाठी 1978 ते 1991 या काळामध्ये साहित्यिक संपादक म्हणून काम पाहिलं. 1994 ते 1997 या कालावधीत नाशिकमधील अमृत या मासिकासाठी सहाय्यक संपादिका म्हणून आपण काम केलं. तसंच पुणे विद्यापीठातील संरक्षण आणि सागरिक शास्त्र या विभागात आपण पश्चिम किनारपट्टीवरील सागरी किल्ले या प्रकल्पासाठी कार्योल्लेख आवर्जून करावासा वाटतोय, कारण या प्रकल्पासाठी आपला कार्योल्लेख हा महत्त्वाचा ठरतो. त्यासोबतच नाशिकमधील काही संस्था, डॉक्टर्स आणि नियतकालिकांचं देखील आपण संपादन केलं आहे आणि त्या दोन्हीचा कार्यभाग हा आपण अत्युच्चपणे सांभाळत आहात. आणि ह्या सगळ्या कार्याचा उल्लेख करत असताना आपण भारतीय स्त्री शक्ती मंचातर्फे आयोजित केलेल्या पाणी या विषयावरील हस्तलेखनासाठी संपादित केलेल्या स्पर्धेत आपल्याला हस्तलेखनाचं प्रथम पारितोषिक देखील मिळालेलं आहे. आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने साहित्यिक भूषण पुरस्कार, गोदामाता पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेलं आहे. मॅडम, आपल्यासाठी म्हणावंसं वाटतंय, हा कुंभ अमृताचा पावित्र्य त्यात आहे, हा कुंभ अमृताचा पावित्र्य त्यात आहे, प्रत्येक थेंब याचा संदेश देत आहे. जो जो करील यज्ञ, जो जो करील यज्ञ, यश त्याच्याच पदरात आहे, यश त्याच्याच पदरात आहे. मॅडम, आपण पुरस्कार स्वीकारावा अशी मी आपल्याला विनंती करते.
पुढचा पुरस्कार प्रदान होतो आहे आनंद जाधव यांना, नाट्य दिग्दर्शक तसंच नाट्यवितरक. सर, आपण गेल्या 12 वर्षांपासून नाट्यक्षेत्रामध्ये दिग्दर्शन तसंच नाट्यवितरक म्हणून काम पाहत आहात. श्यामची आई या बालनाट्याचं दिग्दर्शन आपण केलं आहे आणि 150हून अधिक यशस्वी प्रयोगसुद्धा आपण केलेले आहेत. त्यासोबतच हसरे दुःख, श्यामची आई, मला मोठं व्हायचं, मा, तुला इंग्रजी येतं का, मी पुन्हा येईन या बालनाट्याचं दिग्दर्शन देखील आपण केलं आहे. तसंच बाई जरा कळ काढा, तो, ती आणि नाटक, आक्रीत, डॉल्बी वाजवलं की धडधडतंय या एकांकिकेचं सुद्धा आपण दिग्दर्शन केलं आहे. बालराज्य नाट्यस्पर्धा आणि मराठी हौशी राज्य नाट्यस्पर्धांमध्ये दिग्दर्शनामध्ये आपल्याला अनेक पारितोषिक प्राप्त झाले आहे. 100व्या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या नाट्यजागर एकांकिका या स्पर्धामध्ये अडील या एकांकिकेला राज्यभरातून आलेल्या 500 एकांकिकांमधून अंतिम फेरीसाठी 2य क्रमांकाचं बक्षीस, तसंच दिग्दर्शनाचं सुद्धा 2य पारितोषिक आपल्याला प्राप्त झालेलं आहे. सर, आपल्यासाठी म्हणावं असं वाटतंय, जिंदगी की असली उडान अभी बाकी है, जिंदगी की असली उडान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमी आपने, अभी तो नापी है मुट्ठी भर जमी आपने, अभी तो सारा आसमां बाकी है, अभी तो सारा आसमां बाकी है. आणि सरांनी पुरस्कार स्वीकारावा अशी मी आपल्याला विनंती करते. आणि सरांविषयी सांगावंसं वाटतंय की सर सगळ्यात तरुण नाट्य दिग्दर्शक आहेत. म्हणजे आत्ताशी हा प्रवास जो आहे हा सुरू झालेला आहे. क्या बात आहे. सगळ्या पुरस्कारार्थींना विनंती आहे की त्यांनी आपल्याला छायाचित्रासाठी, सोशल मीडियासाठी छायांकन हवं आहे. हा जो आठवणींचा ठेवा आहे, हा आठवणींचा ठेवा आपल्याला सगळ्यांपर्यंत पोचवायचा आहे. तेव्हा सगळ्या मान्यवरांनी, पुरस्कारार्थींनी एक छायाचित्रण घेण्यासाठी आपण मान्यवरांसमवेत उभे राहूयात. धन्यवाद. समाजामध्ये राहत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि या उद्देशानेच खैरे सर हे आजपर्यंत कार्य करत आले आहेत. तेव्हा खैरे सरांनी आमच्याशी संवाद साधावा. पण त्याआधी आपण सगळेजण ज्यांच्याविषयी उत्सुक आहोत आणि अनिताताई जिला ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत, तेव्हा अनिताताईंनी आमच्याशी संवाद साधावा. नमस्कार. आज इथे बाबाज थिएटर्सच्या वतीनं मला बोलवण्यात आलं. खरं तर मी घरचीच आहे आणि तरीसुद्धा मला बोलवलं आहे, कारण मी इथे येत नव्हते म्हणून. त्यासाठी प्रशांतदादा, आप्पा यांचे मी मनापासून आभार मानते. आपल्या क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी करणाऱ्या प्रशांत सर,
सुषमा काकू आणि राजेंद्र जाधवांचा मुलगा म्हणून मी ज्याला इतके दिवस ओळखत होते, तो आमचा आनंद आता खूप काम करतो आहे वेगवेगळ्या, म्हणजे केवळ दिग्दर्शन नाही तर आता तो वडिलांची जागा घेऊन त्यांचं काम पाहतो आहे. त्याला मी खूप लहान असल्यापासून पाहते आहे. या सगळ्यांचा सन्मान करणं आणि त्या प्रसंगी मला इथे बोलवलं, हा खरं तर माझ्यासाठी खूप चांगला योग आहे. या सगळ्यांची प्रेरणा घेऊन मी माझ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करीन, हे मी तुम्हाला आज या प्रसंगी सांगते. आणि खरंच छान वाटत होतं, कारण आज बाबास थिएटर्सच्या वतीनं पुन्हा संगीताचे सूर कानावरती आले. अनेक वर्ष, म्हणजे अगदी नेहरू चौकामध्ये असलेली पाडवा पहाट असेल, श्यामरंग नावाचा कार्यक्रम असेल, सगळ्या गोष्टी आमच्या दादांनी इथं सुरू केल्या आणि खूप चांगला प्रेक्षकवर्ग तयार केला. आणि त्याचं सगळ्यात मोठं श्रेय नाशिकमध्ये प्रशांत जुन्नरे यांना जातं. त्यांना मी दादा म्हणते, कारण आम्ही जेव्हा सुरुवातीला नाटक करायचो, एकांकिका करायचो, त्यावेळेला प्रत्येक वेळेला अगदी मोठ्या भावासारखे दादा पाठीशी उभे राहिलेले आहेत. कधीही आर्थिक अडचण पडू दिलेली नाही आहे. किती पैसे पाहिजेत तुम्हाला एकांकिका करायला, नाटक करायला, किती काय पद्धतीचं तुम्हाला गोष्टी हव्या आहेत, त्या सगळ्या उभ्या करण्यासाठी दादा प्रत्येक वेळेला पाठीशी उभे राहायचे, आर्थिक मदत करायचे, सोबत असायचे आणि आजही ती गोष्ट ते करतात. यामुळे मला खरंच खूप आधार वाटतो आणि इथल्या नाटक करणाऱ्या मंडळींनासुद्धा त्यांचा खूप मोठा आधार वाटतो. दादा तुम्ही आहात म्हणून आम्ही सगळेजण इतकं काम करू शकलो. खरंच आणि इतका चांगला प्रेक्षकवर्ग तयार केला आमच्यासाठी आणि तुमच्यासाठी हे व्यासपीठ तयार केलं, यासारखा चांगला योग नाही. आम्हाला तुम्ही तयार केलंत. आज बोरकरांचे शब्द इथे आत्ता प्रत्येक जणांचा सन्मान झाल्यानंतर एक काव्यपंक्ती इथे सादर केली गेली. मी अख्खी कविता सादर नाही करत, पण ती कविता तुम्हाला माहिती असेलच. ती मी उराशी बाळगते नेहमी. भंगू दे काठिण्य माझे, आम्ल जाऊ दे मनीचे, येऊ दे वाणीच माझ्या, सूर तुझ्या आवडीचे. आणि मी कधीही, मला कितीही यश मिळालं तरी गर्व करणार नाही. सगळ्या गोष्टींकडे विवेकबुद्धीने पाहेन आणि मी अशीच राहीन आणि तुम्हा सगळ्यांसाठीची अनिता तशीच राहील, ह्याची एवढं सांगते. थँक्यू. आणि आम्हा सगळ्या नाशिककरांना याहून अजून काय हवं असं म्हणावंसं वाटतंय. आणि असं म्हणत असतानाच खैरे सर, आपण आमच्याशी संवाद साधावा. नमस्कार नाशिककर. आज या कार्यक्रमातून मला पण असं वाटतं, मी तसा मराठवाड्यातला आहे, वैजापूर या गावातला, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला. 2008 साली नाशिकमध्ये आलो होतो श्री गुरुजी रुग्णालयाच्या निमित्ताने. आणि आजच्या कार्यक्रमात आल्यानंतर असं वाटलं की अरे मी पण नाशिककर आहे का. त्याचं कारण म्हणजे आज जे 3 सत्कारार्थी आहेत त्यातले 2 जणं मला अगदी जवळचे परिचित. प्रशांतजी असतील, त्यांच्यासोबत खूप सारे IMAच्या गाण्यांच्या कार्यक्रमामध्ये नेहमी त्यांची साथ लाभलेली आहे. देशपांडे काकू, त्यांचं तर मी ऑपरेशन केलेलं आहे, ते माझ्या डायरेक्ट पेशंट्स आहेत. आणि आजचा कार्यक्रम ज्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत, सगळे डॉक्टर मंडळी आहेत. त्यात एक काय म्हणतात, या सगळ्यामध्ये तुरा ज्याला म्हणू आपण, भिडे सर खूप चांगले माझे परिचित आहेत. त्यामुळं कार्यक्रमाला आल्यानंतर मला असं खूप वाटतं की नाही, आता मी पण खरंच नाशिककर झालेलो आहे म्हणून. असो, आपण म्हणतो नाशिक ही तशी देवभूमी आहे, पण त्यासोबतच ही रंगभूमी आहे, आपण सगळे जाणतो. कला, नृत्य, नाट्य या क्षेत्रामध्ये नाशिकनी नाव आपलं जगावर
फडकवलेलं आहे. कविवर्य कुसुमाग्रज असतील, वसंतराव कानेटकर असतील, दादासाहेब गायकवाड असतील, यांच्यापासून ते आजतागायत अगदी आज आपल्या सगळ्यांच्या समवेत असणाऱ्या अनिताजी, तर त्यांच्यासाठी खरंच आपण जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजेत. आणि या सगळ्यांना हा जो प्लॅटफॉर्म उभा करून दिला ते प्रशांतजींसारखे व्यक्ती यांच्यासाठी मला वाटतं खरंच आपण स्टँडिंग ओवेशन द्यायला पाहिजे की मागचे 49 वर्ष सातत्याने ते या सगळ्या कामांमध्ये थँक्यू. अनिताजींनी जसं सांगितलं की हे प्लॅटफॉर्म उभं करून देणं आणि सातत्य मागच्या ह्या रौप्यवर्षवी वर्षांमध्ये हा बाबाज थिएटर आलेला आहे. तर या बाबाज थिएटरनी आत्ता त्यांनी तो आकडा सांगितला की इतके सारे कलाकार या बाबाज थिएटरमधून त्यांना प्लॅटफॉर्म म्हणून एवढ्या मोठ्या नावारूपाला आलेले आहेत. आजच्या या कार्यक्रमात मला खरंच इथं बोलवलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली. मी त्याचा वक्ता नाही आहे, पण मला जे ऐकून घेतलं आपल्या सर्वांनी त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. खरं तर आपल्या काल्याबाहुल्याचा जो उपक्रम आहे तो खरंच अनोखा आहे आणि आपण सगळेजण आता ऐकणार आहोत सुषमा काकूंना. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, आजचे प्रमुख पाहुणे, अस्थिरोगतज्ञ आणि श्री गुरुजी रुग्णालयाच्या सेवा समितीचे कार्यवाह डॉक्टर राजेंद्र खैरे, अनिता दाते केळकर, बाबाज थिएटरचे प्रशांत जुन्नरे आणि उपस्थित रसिको, माझा सर्वांना सादर नमस्कार. आज मी प्रथम बाबाज थिएटरला रौप्य महोत्सवी वर्ष आहे त्यांना 25व्या वर्षाच्या शुभेच्छा देते. आणि त्यांनी जो हा रसिकांसाठी गेल्या बऱ्याच महिन्यांपासून उपक्रम चालू ठेवलेला आहे तो अतिशय स्तुत्य आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार आमच्या सर्व सन्मानार्थींच्या वतीने मानते. बाबाज थिएटरचे प्रशांत जुन्नरे हे खरं तर माझ्या मिस्टरांचे जास्त जवळचे होते, म्हणजे मित्र, आणि त्यातून आमची मैत्री आणि आमच्या गप्पा वाढत गेल्या. त्यामुळे त्यांनी मला पकडलं, नाही तुम्ही यायचं आहे, तुमचा सन्मान आम्हाला करायचा आहे. आज हा जो मला कृतज्ञता सन्मान मिळालेला आहे तो एक विलक्षण योगायोग आहे. ज्यांच्या हस्ते पुरस्कार मिळालेला आहे ते डॉक्टर राजेंद्र खैरे यांनी 1 वर्षभरापूर्वी माझ्या हाताच्या ॲक्सिडेंट झाला तेव्हा फ्रॅक्चरचं ऑपरेशन केलं होतं. त्याच्यानंतर अनिता ही आमच्या घरची कन्या आहे, त्यामुळे दोन्हीही पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार हा माझ्यासाठी आजचा विशेष महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे. मला पुरस्कार मिळणं आणि मला हे जरा माझ्या आयुष्यात काहीतरी वेगळंच दिसते. पहिला मला पुरस्कार मिळाला तो 2 वर्षापूर्वी माझं एक मोठं ऑपरेशन हार्टचं झालं तेव्हा मिळाला. आणि आज मला कृतज्ञता सन्मान मिळाला तोही एका आजारानंतर. म्हणजे माझ्यासाठी बहुधा आजार आणि पुरस्कार हे काहीतरी काय दुःखातून सुखाकडे जाण्याचा मार्ग दिसतो आहे असं म्हणायला हरकत नाही. पण त्यातून हे असे पुरस्कार मिळाले, सन्मान मिळाले की कार्य करण्याची उभारी मिळते हे मात्र निश्चित आहे. काही मला एक सुप्त इच्छा होती की नाशिक, पुणे, मुंबई इथल्या प्रकाशन संस्थांच्या एका तरी नामवंत प्रकाशन संस्थांसाठी आपण एकदा तरी काम करावं. आणि या दोन्ही आजारपणानंतर पुण्या मुंबईतील माझ्याकडे पॉप्युलर, मॅजेस्टिक, राजहंस, दिलीप राज अशी सगळी मोठी मोठी प्रकाशक मंडळी कामानिमित्ताने माझ्याशी जोडली गेलेली आहेत. याचा मला खरंच खूप आनंद आहे की ज्याच्यात मी खूप रमून जाते. मला हे काम करताना अतिशय आनंद मिळतो आणि आपण काहीतरी चांगलं करतो आहे हा एक भाव मनात निर्माण होतो. त्यामुळे मला हा जो सन्मान मिळालेला आहे त्यातनं मला आणखी काहीतरी स्फूर्ती मिळेल नवीन वेगळं करण्याची. दिवाळी अंकांचं काम करताना तर माझ्या अंगात एक उत्साह संचारलेला असतो, कारण जिवंतपणा असतो त्यात दिवाळी अंकाच्या कामामध्ये. त्यातून मला अशीच प्रोत्साहन मिळणारी बाबाज थिएटरसारखे मंडळी असतात, मित्रमंडळी. मगाशी सांगायला हरकत नाही
माझ्या मिस्टरांचे सगळे मित्र येऊन मला भेटून गेले, उपेंद्र दात्यांपासून सगळे. का तर एक आपला सन्मान. त्यावेळी त्यांनी एक वाक्य म्हटलं की आज जर नारायण असता तर म्हटलं असतं हे काय आहे, त्याच्यापेक्षा आपण नाटकाला जाऊ. त्यामुळे त्यांनी तो सुद्धा थांबला असता का नाही शंका आहे म्हणे पुरस्काराला. तर अशा ह्याच्यात हे सर्व मित्रमंडळी आहेत ज्यांच्या जोरावर माझ्या घरातील सदस्य, मित्रपरिवार, हितचिंतक यांच्यामुळे मला काम करायला सतत प्रोत्साहन मिळतं आणि उभारी मिळते. पुन्हा एकदा मी बाबाज थिएटरचे आभार मानते आणि माझे 2 शब्द थांबवते. हॅलो, खूप खूप धन्यवाद. खरं तर मॅडम तुमच्या बाबतीत म्हणावंसं वाटतं आहे की दुःखाची एक किनार संपल्यानंतर सुखाचं इंद्रधनुष्य आपल्याला दिसत असतं आणि तसंच अनेक इंद्रधनुष्य आपल्याला बघायचे आहेत. आणि असं म्हणत सगळ्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं आणि सुमधुर अशा गीतांचा नजराणा जो आपल्या सगळ्यांसाठी डॉक्टर्स आणि ॲडव्होकेट आज सादर करत आहेत त्याचा आनंद घ्यावा. आणि पुढची सूत्र शशांक सरांकडे.